आसाममधील या पद्धतीला तुलोनी बिया असं म्हणलं जातं आणि एका मुलीला अनुभव करून दिला जातो की तू वुमनहूडमध्ये आली आहेस. खूप सुंदर गोष्ट तुझ्यासोबत घडत आहे. या पद्धतीमध्ये या परंपरेत मुलीला घरातल्या एका खोलीत राहावं लागतं. जेव्हा तिला बाहेर पडायचं असतं तेव्हा तिला चेहरा तिचा कपड्याने झाकूनच घराच्या बाहेर पडावं लागतं. कारण असं मानलं जातं की या काळात तिला बाहेरच्या लोकांपासून विशेषतः सूर्यप्रकाश वाऱ्यापासून दूर ठेवायचं आहे. या काळात ती 10 दिवस वेगळ्या पद्धतीने जगते. पहिल्या काही दिवसात तिला पूर्ण उपवास करावे लागतात. ती फळं खाते आणि साधं पाणी पिते. तिच्या जीवनाचा नियमही वेगळाच असतो. संध्याकाळी सूर्यास्त होण्यापूर्वी तिने रात्रीचं जेवण पूर्ण करायचं असतं. या 10 दिवसात या सर्व पद्धतींमधून तिला शारीरिक शुद्धता, मानसिक स्थिरता आणि संयम शिकवला जातो. घरातील लोक तिची विशेष काळजी घेतात, पण त्याच वेळी समाजात तिला एक वेगळी ओळख मिळते. या परंपरेनंतर तिचं बालपण संपतं आणि ती स्त्रीत्वाच्या टप्प्यात प्रवेश करते असा विश्वास आहे. घराच्या अंगणातच असं सुंदरसं एक बाथरूम सारखं तिच्यासाठी बनवलं जातं. पूर्ण 10 दिवस ती इथेच आंघोळ करते. पूर्वीच्या काळीपासून ही पद्धत चालत आलेली आहे की ती मुलीची आई विहिरीवर किंवा नदीवर जाते आणि तिच्यासाठी पाणी घेऊन येते. त्याच पाण्याने गावातल्या सर्व बायका येऊन तिला आंघोळ घालतात. त्यांची एक रिच्युअल होते. पूर्ण 10 दिवस ही पद्धत चालू असते. आज शेवटचा दिवस आणि या दिवशी मग केळीच्या झाडासोबत तिचं लग्न लावून दिलं जातं. त्यांची ही एक पद्धत आहे. गावातली कोणतीही मुलगी किंवा नातेवाईकातली तिला अशी पाठीवर घेऊन त्या पूर्ण बाथरूमच्या भोवती तिला गोल चक्कर मारवते आणि मग त्यांचे रिच्युअल्स चालू होतात. मी सर्व काही गोष्टी अगदी व्यवस्थित आणि डीपली तुम्हाला हळूहळू प्रत्येक वेळेस सांगत राहील. सध्या हे व्हिडिओज तुम्ही पहा यांच्याकडे कशी पद्धत केली जाते. ही मुलगी आता तिला मांडवात आणून बसवते आणि पुढचा व्हिडिओ नक्की बघा.